घुसखोरांना मदत करणारी एक खूप मोठी साखळी सीमेच्या दोन्ही बाजूला कार्यरत आहे. बांगलादेशमध्ये काही सरकार पुरस्कृत टोळ्या आहेत, ज्या टोळ्या या घुसखोरांना जुजबी हिंदी शिकवण्याचं काम करतात. तर पूर्ण रोडमॅप बनवून देतात की भारतात तुम्हाला आधी कुठे जायचंय, तिथे तुम्हाला कोण भेटणार, त्याच्यानंतर ते तुम्हाला काय मदत करणार, सगळं सगळं सांगून त्यांना भारतामध्ये पाठवलं जातं. आणि त्याच्यानंतर भारतातल्या टोळ्या त्यांचा ताबा घेतात, त्यांची मदत करायला लागतात. या टोळ्यांसाठी घुसखोरी हा खूप मोठा धंदा बनलेला आहे. या धंद्याच्या माध्यमातून कोट्यावधीची उलाढाल केली जाते. या धंद्यामध्ये सरकारी कर्मचारी आहेत, या धंद्यामध्ये माफिया आहेत, या धंद्यामध्ये एनजीओ आहेत आणि अर्थातच राजकीय नेते सुद्धा या धंद्यामध्ये आहेत. सध्या या टोळ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रडारवर आहेत. अमित शहा एखाद्या कंपनीच्या सीईओ सारखं काम करत असतात. त्यांच्या कामाची एक विशिष्ट पद्धत आहे. ती आधी एक टार्गेट सेट करतात, त्याच्यानंतर त्या टार्गेट बद्दल ढीगभर माहिती जमा करतात, अगदी बारीक सारीक तपशील, आणि या तपशिलातून कच्चे दुवे शोधतात. कच्चे दुवे आपल्या बाजूने आणि त्यांच्या बाजूने सुद्धा एक रणनीती बनवतात. त्या रणनीतीची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करतात आणि एकदा का टार्गेट पूर्ण झालं की मग पुढचं टार्गेट, मध्ये ते विश्रांती घेत नाहीत, मध्ये ते थांबत नाहीत. एक टार्गेट पूर्ण करत असताना दुसरं टार्गेट त्यांचं पाईपलाईन मध्ये असतंच. एक टार्गेट पूर्ण झालं की दुसऱ्या टार्गेटवर काम सुरू.